मी इतका लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड केली, मी इतक्या लोकांना मदत केली, मी इतक्या लोकांना हेल्प केली. पण ज्यावेळेस मी मदतीची गरज होती, माझ्या घरच्यांपासून सगळ्यांनी हात वर केले आणि माझा हाकलून दिलं. मला मला माझी लायकी दाखवली की तुझी ही लायकी आहे. आणि मा ज्यावेळेस माझं चांगलं होतं त्यावेळेस माझा सगळ्यांनी फायदा उठवला, असं काही लोकांनी लिहिलं. मित्रांनो, ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला खूप वाईट वाटतं. आपण खूप प्रेम करतो, एखाद्या माणसावरती खूप प्रेम करतो आपण, म्हणजे आपल्या आई वडिलांपेक्षा त्या व्यक्तीवरती आपण जास्त प्रेम करतो. किंवा आपले जे जे आपल्यावरती खूप प्रेम करतात त्यांना आपण बघत नाही, त्यांना लक्ष देत नाही, आपण ह्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो. मग ती गर्लफ्रेंड असू शकते, तुमचा बॉयफ्रेंड असू शकतो, तुमची पत्नी असू शकते किंवा तुमचे हस्बंड असू शकतात. आणि ते तुम्हाला डिच करतात. मित्रांनो, मी माझ्या व्हिडिओच्या काही कॉमेंट्स वाचत होतो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा कॉमेंट्स होत्या की मी एकदम डिप्रेशन मध्ये आहे, मला एकदम नैराश्य आले, मला नुसतं ओव्हर थिंक करतोय, मी सारखं ओव्हर थिंक करतोय. किंवा मी ह्या परीक्षेला अपिअर झालो होतो पण मी फेल झालोय आणि आता मला जीवनात रस नाही राहिलेला. मला आता सगळेजण मला हे करतायत, चिडवतायत की हा फेल झाला आहे, आणि मी निराश झालोय, मी आतून एकदम तुटलोय. मित्रांनो, अशा सिच्युएशन्स, मी दिवसभर बिछाण्यात पडून असतो, मला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम झालाय, मला काही करायची इच्छा होत नाही, बेडवरून खाली उतरायची इच्छा होत नाही. असे बरेचशा लोकांचे मला कॉमेंट्स आले मित्रांनो. मला एक गृहिणी होत्या, त्यांनी लिहिलं होतं की मी आत्ताच आय लॉस्ट माय हजबंड, माझ्या आत्ताच पतीचं निधन झालंय आणि मी कम्प्लिटली आता एकटी आहे आणि मला सुचत नाही मी काय करू माझ्या लाईफमध्ये. मित्रांनो, ज्यावेळेस हे कॉमेंट्स वाचले, अजून मला काही लोकांनी लिहिलं की मी बेरोजगार आहे, मला जॉब मिळत नाहीये, माझं वय 30-35 झालंय आता, मला आता कळत नाही मी काय करू, माझं लग्न नाही झालेलं, मी खूप फ्रस्ट्रेटेड आहे, मी मला मार्ग सुचवा. असे मित्रांनो विविध लोक, मी हिंमत हारलोय, मला भीती वाटते, म्हणजे कॉन्फिडन्स, माझ्यातला कॉन्फिडन्स गेलाय. मित्रांनो, हे जे सगळे कॉमेंट्स वाचत होतो मी मी हताश झालोय, जीवनात एकदम हताश झालोय, फ्रस्ट्रेट झालोय, डिप्रेस झालोय, नैराश्य आले मला. ह्या सगळ्या सिनियर सिटीजन्सनी पण एक दोन कॉमेंट्स लिहिले होते की आम्ही आता सिनियर सिटीजन्स आहे, लाईफमध्ये असं काही अशी गोष्ट नाही की त्याच्याकडे आपण बघावं, काही लुकिंग फॉरवर्ड टू इट असं काही राहिलेलं नाही. आता काय करावं, मार्ग दिसत नाही, मार्ग सुचत नाहीये, कुणी विचारत नाहीये, घरामध्ये एकटं पडलेलो आहे. लहान लहान 17-18 वर्षाची मुलं होती मित्रांनो, त्यांनी काही कॉमेंट्स लिहिलेत, मी 18 वर्षाचा आहे आणि माझं ब्रेकअप झालंय आणि मला आता एकदम फ्रस्ट्रेट वाटतंय, जगायची इच्छा नाहीये. मित्रांनो, हे ज्यावेळेस मी सगळे कॉमेंट्स वाचले मित्रांनो, त्यावेळेस मला असं वाटलं की या प्रत्येक गोष्टीचं एक उत्तर आहे की आपण नवीन सुरुवात करू शकतो, आपण परत बाउन्स बॅक करू शकतो, आपण परत म्हणजे हार न मानता परत बाउन्स बॅक करू शकतो, परत नवीन सुरुवात करू शकतो. नवीन सुरुवात शक्य आहे. या प्रत्येक प्रॉब्लेमला, या प्रत्येक चॅलेंजला तुम्ही विचार करा की आपल्या अगोदर हजारो लाखो लोक असतील ज्यांनी हे चॅलेंजेस फेस केले. मी असं अजिबात म्हणत नाही मित्रांनो की हे चॅलेंजेस छोटे आहेत आपल्या लाईफमध्ये. हे सगळे चॅलेंजेस आहेत, हे सगळे चॅलेंजेस मोठे आहेत. पण आपण जर ह्याला अजून एनर्जी दिली तर हे चॅलेंज आहेत तेवढे मोठे आहेत ना, त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त मोठे होतील. मी अजिबात म्हणत नाही की जर आपल्या घरामध्ये कोणी जर डेथ झाली असेल कोणाची, किंवा आपण जर एखाद्या एक्झाम मध्ये मेजर एक्झाम मध्ये फेल झालो असेल, किंवा आपला हेल्थ चॅलेंज असेल, किंवा फायनान्शियल चॅलेंज असेल, किंवा ब्रेकअप झालं असेल तुमचं, एखाद्या मुलीवरती तुमचं खूप प्रेम होतं आणि तुमचं ब्रेकअप झालंय, तर मी असं म्हणत नाहीये की हे चॅलेंजेस छोटे आहेत. किंवा अ, तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय, किंवा तुम्हाला डिप्रेशन आलंय, फ्रस्ट्रेशन येतंय, एन्झायटी होतीये, पॅनिक अटॅक येत आहेत,
आणि तुम्हाला त्रास होतोय खूप, तर मी असं म्हणत नाही की हे सिंपल साध्या गोष्टीत आणि काही नाही बस विसरून जावा. नाही मित्रांनो, ह्या प्रत्येक गोष्ट मी असं अजिबात नाही म्हणत आहे. पण मला हे सांगायचं की ह्याच्यातून आपण बाउन्स बॅक करू शकतो. बरेचसे लोक म्हणतात मला जगायची इच्छा नाहीये, म्हणजे मला मारायची इच्छा आहे, आता मला सुसाईड करायची, मला जगायचं नाहीये बिलकुल. मित्रांनो, मला तुम्ही सांगा, तो काय मार्ग आहे का? किंवा त्याच्या ते करण्याने आपण काय अचीव करणार आहे? आपण फक्त एकच गोष्ट, आपण अचीव तर काहीच नाही करणार, पण जे होणार आहे ते आपल्या मागच्या लोकांना अतिशय दुःख होणार आहे. अतिशय दुःख होणार आहे. आणि त्याच्यातून सोल्युशन तर काहीच निघणार नाही मित्रांनो. फक्त होणार आहे ते आपल्या मागच्या लोकांना दुःख, पण मार्ग निघणार नाही. पण हे लक्षात ठेवा की आपल्या पुढं आपण घाबरट सारखं काहीतरी विचित्र डिसिजन घेऊन काहीतरी आपल्या जीवाचं बरं वाईट करण्यापेक्षा, डिप्रेशन मध्ये अजून डिप्रेशन मध्ये जाण्यापेक्षा, आपण जर ठरवलं, आपण जर आपल्या सबकॉन्शियस माइंडला आणि आपल्या ब्रेनला, आणि आपण जर ठरवलं की नाही मला आता बाउन्स बॅक करायचंय, इनफ इज इनफ, खूप झालं आता, इनफ इज इनफ, आता नवीन सुरुवात करायची, हा नवीन दिवस आहे, या क्षणापासून मी बाउन्स बॅक करणार, आणि ते शक्य आहे मित्रांनो. मग तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असू द्या, विचार करा, जो प्रॉब्लेम मध्ये तुम्ही आज आहात, ज्या प्रॉब्लेमला तुम्ही फेस करताय, तो प्रॉब्लेम तुमच्या अगोदर कोणी फेस केला असेल का? आणि त्याने त्याच्यातून सफलतेपूर्वक बाहेर पडला असेल का त्याच्यातून? आय एम शुअर की तुमचं उत्तर येस असेल. तुमच्या लाईफमध्ये कोणतंही टफ चॅलेंज असू दे, फायनान्शियल असेल, तर ह्या जगामध्ये आतापर्यंत करोडो करोडो लोक येऊन गेली मित्रांनो. हजारो करोडो लोक येऊन गेली. त्यांच्यातल्या कित्येक लोकांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स आलेले असतील. त्यांनी त्याच्यावरती मात केली असेल का नाही? किंवा का त्यांनी पण, ते पण डिप्रेशन मध्ये, आणि त्यांनी पण आपल्या जीवाचं बरं वाईट केलं? नाही ना, त्यांनी हजारो लोकांनी, करोडो लोकांनी फायनान्शियल ह्याच्यावरती मात केली असेल. तसंच मित्रांनो, किंवा तुमच्या जे काही तुमचं कारण आहे डिप्रेशनचं, भरपूर कारण असू शकतात मित्रांनो. मला एक जणांनी सांगितलं की लॉकडाऊन मध्ये माझा बिझनेसमध्ये जो लॉस झाला त्याच्यातून मी अजून रिकव्हरच नाही झाला. एक जणांनी सांगितलं की मला खूप बिझनेसेस, अलग अलग बिझनेसेस मला लॉस आले, अपयश आलं. मी इतका लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड केली, मी इतक्या लोकांना मदत केली, मी इतक्या लोकांना हेल्प केली, पण ज्यावेळेस मी मदतीची गरज होती, माझ्या घरच्यांपासून सगळ्यांनी हात वर केले आणि मला हाकलून दिलं. मला मला माझी लायकी दाखवली की तुझी ही लायकी आहे. आणि मा ज्यावेळेस माझं चांगलं होतं त्यावेळेस माझा सगळ्यांनी फायदा उठवला, असं काही लोकांनी लिहिलं. मित्रांनो, ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला खूप वाईट वाटतं. आपण खूप प्रेम करतो एखाद्या माणसावरती, खूप प्रेम करतो आपण, म्हणजे आपल्या आई वडिलांपेक्षा त्या त्या व्यक्तीवरती आपण जास्त प्रेम करतो. किंवा आपले जे जे आपल्यावरती खूप प्रेम करतात त्यांना आपण बघत नाही, त्यांना लक्ष देत नाही, आणि आपण ह्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो. मग ती गर्लफ्रेंड असू शकते, तुमचा बॉयफ्रेंड असू शकतो, तुमची पत्नी असू शकते, किंवा तुमचे हजबंड असू शकतात, आणि ते तुम्हाला डिच करतात, किंवा तुम्हाला तुमच्याकडे लक्ष देत नाहीत. असे हे सगळे सिच्युएशन्स आहेत मित्रांनो. आणि ह्या सिच्युएशन्स मध्ये आपण नैराश्यामध्ये जातो, आपण फ्रस्ट्रेटेड होतो, आपण डिप्रेशन मध्ये पण जाऊ शकतो. टेन्शन, स्ट्रेस, तणाव, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात. रात्र रात्र झोप येत नाही, रिलेशनशिप आपले खराब झालेले आहेत, लोक आपल्याशी बोलत नाहीत. मित्रांनो, हे सगळे प्रॉब्लेम्स जेन्युइन आहेत. पण मला एकच सांगायचं की ह्याच्यातून बाउन्स बॅक शक्य आहे. मला तुम्हाला एकच आजच्या ह्या व्हिडिओमधून इन्स्पायर करायचंय तुम्हाला, की तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला खूप त्रास दिला जातोय, मेंटली तुम्हाला फ्रस्ट्रेट केले जाते, तुम्हाला मेंटली त्रास दिला जातोय, किंवा तुम्हाला दुसरं कोणी व्यक्ती आहे जे त्रास देत आहे, त्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो मित्रांनो. तुम्ही प्रॉपर जर डिसाईड केलं, आणि आपण जर आपल्या स्वतःला आता राईट दिशेने प्रोग्रामिंग करायला सुरुवात केली, चांगले विचार, की पहिलं डिसाईड केलं. आणि माझी इच्छा अशी आहे मित्रांनो, की पहिलं तुम्ही ह्या कॉमेंट्समध्ये, आज तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघताय त्या दिवसाची तारीख टाका आणि लिहा
की मी आजपासून नवीन व्यक्ती तयार झालोय, मी नवीन व्यक्ती, आय एम अ न्यू पर्सन टुडे. ती तारीख आणि लिहा, आय एम अ न्यू पर्सन टुडे. क्लेम करा, डिक्लेअर करा की आता मी तो राहिलेलो नाहीये, आता जुना राहिलेलो नाहीये, की मी छोट्या छोट्या गोष्टींना किंवा मी भीत होतो, मी ओव्हर थिंक करत होतो, मी डिप्रेस झालेलो होतो. मला असं नाही म्हणायचं की लगेच तुमच्या डिप्रेशन मधून तुम्ही बाहेर पडाल, नाही. तुमची जर समजा डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असेल तर ती चालू ठेवा, किंवा तुम्हाला जर खूप त्रास होत असेल तर जरूर वैद्यकीय सल्ला घ्या. पण काही गोष्टी आपल्या साईडने करायच्यात मित्रांनो, आणि ज्या आपण करू शकतो. तुम्ही मात करू शकता या गोष्टींवरती. हे लाईफ इज अ ब्युटिफुल. लाईफ खूप सुंदर आहे. आपल्याला काहीतरी विचित्र डिसिजन घेऊन काहीतरी आपल्या जीवाचं बरं वाईट नाही करायचं. आपल्याला फाईट करायची. आपल्याला अशा लोकांचा आदर्श घ्यायचा आहे. बरेचसे लोक चुकीचे डिसिजन घेतात, चुकीच्या गोष्टी करतात, पण त्यांचा आदर्श नाही घ्यायचा मित्रांनो. आपल्याला आदर्श घ्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्यांनी या देशासाठी, राज्यासाठी, लोकांसाठी, प्रजेसाठी, त्यांनी स्वतःसाठी नाही, प्रजेसाठी किती लढाया लढले, किती त्रास सहन केला, किती फाईट केलं. मित्र, स्वतःसाठी नाही, आपल्याला तर स्वतःसाठी करायचं, आपल्या फॅमिलीसाठी करायचं. त्यांनी तर समाजासाठी किती काम केलं. कित्येक लोक आहेत मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, यांनी देशासाठी किती केलं. हुतात्मा राजगुरू सुखदेव, किती लोक. हे हे सगळे आदर्श आपल्या समोर घ्यायचे. चांगल्या कादंबऱ्या वाचा, चांगले पुस्तक वाचा, इन्स्पिरेशनल पुस्तक वाचा, सेल्फ हेल्प पुस्तक वाचा, बाउन्स बॅक करू शकता. आणि मित्रांनो, या चॅनेलवरती मी जे व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी बनवतो. लाईफमध्ये आपल्याला बाउन्स बॅक करण्यासाठी बनवतो. आपण अगेन फाईट करू शकतो आणि परत आपण रिबाउंड करू शकतो. लाईफला आपण परत राईज करू शकतो. तर मित्रांनो, मला एकच सांगायचंय की फ्रस्ट्रेट असाल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, आता कुठल्याही सिच्युएशन मध्ये असाल, स्वतःला काम करा, शांत शांत करा थोडस. आणि हे लक्षात ठेवा की मेजर रिझन जे आता मी तुम्हाला एक एक उपाय सुचवणार आहे, ज्याच्यानी तुमचं जर डिप्रेशन असेल, फ्रस्ट्रेशन असेल, कामात मन म्हणजे तुम्हाला जर त्रास होत असेल, तुम्हाला जे काय तुमच्या लाईफमध्ये आता फेस करताय, तर त्याच्यावरती एक सोल्युशन मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या कामामध्ये इतके गुंतून जा की तुम्हाला फालतूच्या गोष्टींचा विचार करायला वेळच नाही मिळाला पाहिजे. वर्क लाईक वर्कॉलिक पर्सन, एकदम वर्कॉलिक पर्सन सारखं काम करायला सुरुवात करा. स्वतःला सुरुवातीला तुम्हाला फोर्स करावं लागेल, आपल्याला स्वतःला फोर्स करावं लागेल थोडस. पण कामामध्ये गुंतून जा. काहीतरी एक पॅशन, तुमचा एक पॅशनची गोष्ट पकडा. जर तुमचं काम हे तुमचं पॅशन आहे तर ग्रेट, पण नसल तर काही ना काहीतरी एखादा पॅशनेट गोष्ट पण पकडा तुमच्या लाईफमध्ये, आणि त्या गोष्टीला पण तुमचं 100% द्यायला सुरुवात करा. तुम्हाला काय आवडतंय बघा, जरा स्वतःचा विचार करा. त्या गोष्टींचा जास्त विचार नका करू, कारण की तुम्ही ज्या गोष्टीवरती जास्त विचार कराल ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अजून मोठी मोठी होत जाईल. तुम्ही तुमच्या चॅलेंजेसचा जर जास्त विचार करताय सारखा, तर ती गोष्ट अजून मोठी होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. तुमच्या लाईफमध्ये समजा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तुम्ही जर सारखे बोलायला सुरुवात कराल, माझ्या लाईफमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मला हे अडचण आहे, मला ते अडचण आहे, बिल भरायला जमत नाही, हे भरायला, तर अजून प्रॉब्लेम्स येणार आहेत. कारण की तुम्ही जिकडे एनर्जी देताय ती गोष्ट अजून वाढणार आहे तुमच्या लाईफमध्ये. पण तुम्ही बोलायला सुरुवात केलं की सगळे मला, आय एम फायनान्शियली सिक्युअर्ड, मी व्यवस्थित आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, किंवा आय एम हेल्दी, जर हेल्थचं चॅलेंजेस असेल थोडं, आय एम परफेक्टली ऑल राईट, आय एम फिट अँड फाईन. आणि किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम्स असतील तर काही प्रॉब्लेम नाही, मला माझ्या आयडियल, बघा काही काही गोष्टी अशा असतात मित्रांनो ज्या आपल्याला कळत नाही, देवाला माहिती की ह्याच्यासाठी आयडियल पर्सन कोण आहे, राईट पर्सन कोण आहे. राईट पर्सन तुमच्या लाईफमध्ये परत येईल की आय एम अट्रॅक्टिंग अ राईट पर्सन इन माय लाईफ. बोलायला सुरुवात करा.
सिच्युएशन खूप टफ असू शकते. जर समजा आपल्या लाईफमध्ये कोणी आपला आवडतं व्यक्ती गेली समजा, तर खूप खूप मुश्किल समय येतो. पण एक लक्षात ठेवा की एकसारखा समय राहत नाही. समय बदलतो, वेळ बदलती, वेळ तीच राहत नाही. म्हणजे अंधार होतो आणि रात्री खूप अंधार होतो. रात्री 3-4 वाजता सगळ्यात जास्त अंधार त्याच वेळेस होतो आणि त्याच्यानंतर लगेच पहाट होते मित्रांनो. तुमच्या लाईफमध्ये खूप स्ट्रेस, म्हणजे खूप चॅलेंजिंग सिच्युएशन येईल ना, त्याच्यानंतर तुमच्या लाईफमध्ये काहीतरी मिरॅकल्स होणार असतात. तर देवावरती विश्वास ठेवा. हॅव अ फेथ इन गॉड. हॅव अ फेथ इन युअर सेल्फ. स्वतःवरती विश्वास ठेवा की नाही, मी ह्याच्यातून बाहेर पडणार. आणि डिक्लेअर करा आजची तारीख, जी काही आजची तारीख आहे, वर्ष लिहा. समजा आजची तारीख जी काय आहे की बाबा 4 एप्रिल 2025. आणि आणि समजा ती तारीख लिहा 4 एप्रिल 2025, किंवा तुमची जी तारीख, ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय, ती तारीख लिहा. आणि लिहा की आय एम अ न्यू पर्सन टुडे. आय एम अ न्यू, आय विल बी नका लिहू. आय विल बी अ न्यू पर्सन टुडे, और आय विल बी अ न्यू पर्सन नाव. आय एम अ न्यू पर्सन. माझं पूर्ण आयुष्य बदललेलं आहे ऑलरेडी, असं लिहायला सुरुवात केला. थँक गॉड माझं पूर्ण आयुष्य बदललंय. थँक गॉड माझं पूर्ण आयुष्य बदललं. मी आज माझ्या चॅलेंजेस मधून मुक्त झालो. मी माझ्या प्रॉब्लेम्स मधून मुक्त झालो. आणि बोलायला सुरुवात करा आणि डिक्लेअर करा कॉमेंट्स मध्ये. ऍक्शन घ्या. आणि पहिली ऍक्शन काय घ्यायची आपल्याला मित्रांनो, कॉमेंट मध्ये लिहा. आणि तुमच्या कॉमेंटला मी जरूर रिस्पॉन्ड करेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जरूर कॉमेंट करा तुम्हाला याच्यातलं काय आवडलं. अशाच प्रकारचे व्हिडिओज मी बनवत असतो. तुमच्या एखाद्या मित्राला ज्याला हे व्हिडिओची गरज आहे, त्याला हा व्हिडिओ शेअर करा. आणि बऱ्याच लोकांना याची गरज आहे, आपल्याला कळत नाही मित्रांनो कोणाला गरज आहे. आपल्याला वाटतं की हा माणूस किती श्रीमंत आहे, किती पैसे आहे त्याच्याकडं, मर्सिडीज मधून फिरतोय. मित्रांनो, त्या पण आपल्याला माहित नाही की तो डिप्रेशनच्या गोळ्या घेतोय, त्याला रात्र रात्र झोप नाहीये. आपल्याला माहित नाही मित्रांनो. त्यामुळं शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तुमच्या कुठल्या फेसबुकवरती शेअर करा. आणि शेअरिंग इज केअरिंग म्हणतो ना, तर लोकांना ह्या व्हिडिओने जर इन्स्पिरेशन मिळणार असेल तर त्यांना शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ. आणि जरूर कॉमेंट्स करा. मी तुमच्या कॉमेंटला रिप्लाय करणार. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि 10 पॉइंट्स असे आहेत जे एका मी व्हिडिओमध्ये बनवलेत. त्या व्हिडिओची मी त्या लिंक देतो मित्रांनो. या व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओवरती जावा आणि तो व्हिडिओ बघा. तुम्हाला 10 पॉइंट्स असे मी सांगितलेले त्या व्हिडिओमध्ये की जे ते आपल्याला कळाले, तर लवकर वेळेतच कळाले, तर आपलं आयुष्य 10 पट सोपं होईल. तर इथं मी त्याची लिंक देतो, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्या व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.